कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे समरजित सिंग घाटगे यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। त्यांच्या या प्रवेशामुळे कागल तालुक्यातील भाजपाला निश्चितच बळ मिळणार आहे। समर सिंग घाटगे यांचा हा भाजपातील प्रवेश पहिलाच नाहीये। यापूर्वी 2016 साली ते भाजपामध्येच कार्यरत होते। मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली, परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। या पराभवानंतर त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी नेते हसन मुश्रीफ यांच्याशी जुळवून घेतले। आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपामध्ये घर वापसी केलेली आहे। समरजित घाटगे यांची पार्श्वभूमी देखील अत्यंत प्रतिष्ठित आहे। लोकराजे राजश्री शाहू महाराज यांचे बंधू तथा कागलचे अधिपती श्रीमंत पिराजीराव घाटगे यांचे ते पणतू आहे। तसेच काँग्रेस पक्षाचे माजी आमदार स्वर्गीय विक्रमसिंग घाटगे यांचे ते सुपुत्र आहेत। कागलच्या राजघराण्यातील एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। स्वर्गीय विक्रमसिंग घाटगे यांनी सुरू केलेली सहकार चळवळ समरजित घाटगे यांनी पुन्हा पुढे नेण्याचे काम प्रभावीपणे पार पाडलेले आहे। मात्र आमदार होण्याची त्यांची इच्छा अद्याप पूर्ण झालेली नाही। 2019 ते 2024 अशा 2 निवडणुका लढवूनही त्यांना यश मिळालेलं नाही आणि आता हसन मुश्रीफ यांच्याशी जुळवून घेतले। मुश्रीफ हे राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असल्यामुळे समरजित घाटगे यांनी आगामी काळात कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत उतरवले जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जाते। सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आहेत। मात्र पुढील निवडणुकीत ते स्वतः मैदानात उतरणार नाही अशी चर्चा देखील पुढे येते। त्यांच्या ऐवजी त्यांचे चिरंजीव संभाजीराजे छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। अशा परिस्थितीत कोल्हापूरच्या राजकीय मैदानात एक वेगळीच लढत पाहायला मिळते। राजश्री शाहू महाराज यांच्या कुटुंबातील समरजित घाटगे हे छत्रपती घराण्याच्या उमेदवारीला थेट आव्हान देताना दिसू शकतील। जर ही लढत छत्रपती कुटुंब विरुद्ध घाटगे कुटुंब अशी झाली तर कोल्हापूर विधानसभा महासंघात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता देखील आहे। 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या विरोधात महायुतीतील सर्व नेते एकत्र आले होते। तरीही काँग्रेस नेते बंटी पाटील यांनी आयोजन आणि राजश्री शाहू महाराज यांच्या घराण्यातील मजबूत प्रतिमा यांच्या काँग्रेसने तिथे विजय मिळवला होता। आता प्रश्न असा आहे की जर भाजपाकडून समरजित घाटगे यांना उमेदवारी मिळाली तर ते छत्रपती कुटुंबाला खऱ्या अर्थाने आव्हान देऊ शकतील का? तुम्हाला काय वाटतं? अशी लढत झाली तर कोणाचा पारडा जड होईल? कमेंट्स करून सांगा।